नमस्कार. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये एक मुद्दा खूप चर्चेमध्ये आहे, तो म्हणजे विरोधी पक्षनेते पद दिलं जाईल की दिलं जाणार नाही. आता महाराष्ट्राच्या दृष्टीने हा खरंच इतका महत्त्वाचा प्रश्न आहे का, या विषयावर आपल्याला बोलायचं आहे. कारण विरोधी पक्षनेते पद हे लोकशाहीमध्ये खूप महत्त्वाचं असतं, ही भूमिका सर्वांना मान्य आहे. पण जर सत्ताधारी पक्ष विरोधी पक्षनेते पद देणार नसेल तर मग विरोधी पक्ष काय करणार, हा आता कळीचा मुद्दा बनलेला आहे. महाराष्ट्रातच नव्हे तर जगाच्या इतिहासामध्ये संख्याबळ ही काही फार मोठी गोष्ट नाही. ज्यांना विरोध करायचा आहे त्यांनी इतिहास घडवलेला आहे, याला फार मोठी इतिहासाची परंपरा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुठभर मावळ्यांच्या जोरावरती औरंगजेबाच्या तख्ताला हादरा दिला होता, हा इतिहास आहे. आणि राजकारणामध्ये सुद्धा अत्यंत बोटाच्या मोजावर हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या लोकांनी सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करून सोडलं होतं. त्यामुळं विरोधकांना विरोध करायचा की पळपुटेपणा दाखवायचा, कारण आत्ता हा प्रश्न असा आहे की सत्ताधारी पक्ष कुठल्याही पद्धतीने ऐकत नाही. त्यामुळं विरोधकांना त्यांना जे पदरात माप पडलेलं आहे त्याच बळावर सत्ताधाऱ्यांशी लढायचं आहे. विरोधकांनी लक्षात घेतलं पाहिजे. कदाचित लोकांना असं वाटणार असेल की सत्ताधारी पक्ष जी मुस्कटदाबी करत आहे विरोधी पक्षाच्या बाबतीमध्ये, तर सत्ताधारी पक्षांच्या विरोधात बोलायला पाहिजे. कारण आता सत्ताधारी पक्षाच्या विरोधात बोलून उपयोग नाही, तर सत्ताधारी पक्षाच्या विरोधात कृती करण्याची वेळ आलेली आहे, हे विरोधी पक्षांनी दाखवून देण्याची सुद्धा आता गरज आहे. कारण जेमतेम 4-5 जण का असेल ना, पण तुम्ही सभागृहामध्ये काय करू शकता हे तुमची याची कल्पना तुम्हाला आहे. तुमच्याकडे 2-3 हत्यारं आहेत, ती हत्यारं तुम्ही का वापरत नाही? विरोधी पक्षनेत्या पदाचा हट्ट सोडून द्या आणि विरोधकांची भूमिका घ्या. कारण पद असल्यानंतरच आपण विरोध करतो, ही काही भूमिका योग्य नाही. पद मिळणार नसेल तर त्या पदाशिवाय सुद्धा आपल्याला लढायची तयारी ठेवावी लागणार आहे, हे विरोधी पक्षांनी आता ध्यानात घेण्याची गरज आहे. एकतर या सगळ्या गोष्टीमध्ये विरोधी पक्ष जोपर्यंत स्वतः आक्रमक होत नाही तोपर्यंत सत्ताधारी पक्ष या अधिवेशनावर त्यांची हुकूमत गाजवणार आहे, हे कटू सत्य आहे. त्यामुळे या पुढच्या काळामध्ये आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की मी काही उदाहरणं देणार आहे यावेळी, की शिवसेनेचे 2च आमदार होते, शिवसेनेचे 2 आमदार होते फक्त. आणि 2 आमदार असून सुद्धा शिवसेनेचे 2 आमदार असून सुद्धा छगन भुजबळांनी महाराष्ट्र सरकारला कसं हादरवलं होतं हे आपण इतिहासाने बघितलेलं आहे. त्यामुळं हा शिवसेनेच्या विरोधाचा इतिहास आहे. 2 आमदारांनी सभागृह दणाणून सोडलेलं होतं, हा इतिहास आहे. छगन भुजबळ आज सत्तेत आहे. छगन भुजबळांना हे माहिती आहे की 2 आमदार असताना सुद्धा सरकार हादरवता येऊ शकतं. त्यामुळे विरोधी पक्षांनी आता आपलं संख्याबळ किती आहे याच्या फंदात न पडता सत्ताधारी पक्ष आपल्याला विरोधी पक्षनेत्याचा खुर्चीवर बसवणार का नाही हा विचार न करता, लोकांचे जे प्रश्न जीवन मरणाचे झालेले आहेत, विशेषतः लोक बाहेर आक्रोश करत आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न तीव्र झालेले आहेत, लाडक्या बहिणींच्या नावाखाली वेगवेगळ्या योजना बंद केल्या जात आहे, या सगळ्या गोष्टींना धारदारपणे विरोध करण्याची ताकद विरोधी पक्षामध्ये खरं म्हणजे आहे. पण ती वापरत का नाही, हा प्रश्न महाराष्ट्राला पडलेला आहे. या अधिवेशनामध्ये सत्ताधारी पक्षाला काहीच विचारायचं नाही, ही भूमिका अत्यंत चुकीची ठरणार आहे. त्यामुळे विरोधी पक्षांनी एक भूमिका घेतली पाहिजे की या पुढच्या काळामध्ये विरोधी पक्षनेतेपद असो की नसो, मुद्दे लक्षात घ्या. नाशिकच्या तपोवनामध्ये लोक रस्त्यावर उतरलेले आहेत. संपदा मुंडेच्या खून प्रकरणामध्ये लोकांनी आंदोलन करायला सुरुवात केली, यानंतर विरोधी पक्ष आला. संतोष देशमुख प्रकरणामध्ये सुद्धा हीच घटना घडली. यामुळे विरोधी पक्ष हा उशिरा कोणत्याही मुद्द्याला हात घालतो, हे चित्र महाराष्ट्रासाठी खूप चांगलं नाही. त्यामुळे आपल्याला जे काही संख्याबळ मिळालेलं आहे त्या संख्याबळाच्या जोरावर आणि विरोधी पक्ष नेतेपदाची खुर्ची मिळणार नसेल तर तुम्ही काय स्ट्रॅटेजी ठरवता? तुमच्याकडे 2-3 आपण आधी त्या मुद्द्यावर काय काय करता येऊ शकतं. मी काही विरोधी पक्षांच्या आमदारांशी चर्चा केली, त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की कोणत्याही परिस्थितीमध्ये सत्ताधारी पक्ष आम्हाला विरोधी पक्षनेतेपद देईल याची काही शक्यता आम्हाला वाटत नाही. त्यामुळे या पुढच्या काळामध्ये विरोधी पक्षाने बहिष्कार टाकून या हिवाळी अधिवेशनाच्या समोरच ते बाहेर 6 दिवस जोपर्यंत अधिवेशन चालतं तोपर्यंत ते बाहेर बसून सुद्धा आपला विरोध प्रगट करू शकता आणि सरकारचा निषेध नोंदवू शकता. सभागृहात जायची गरज आहे की नाही तुम्ही ठरवा. त्यानंतर पहिल्या दिवसाच्या कामकाजाच्या वेळी विरोधी पक्ष आपले मुद्दे सभागृहामध्ये आक्रमकपणे मांडून सभात्याग करू शकतो आणि उरलेल्या अधिवेशनावर बहिष्कार टाकू शकतो. आणि विरोधी पक्ष नेतेपद असो का नसो, बाहेर जनतेमध्ये जाऊन आम्ही या सरकारला विरोध करू ही सुद्धा भूमिका सरकार घेऊ शकतो. त्यामुळं विरोधी पक्षनेतेपदाचा मुद्दा लावून धरायचा की जनतेचे प्रश्न जोरदारपणे या सरकारसमोर मांडायचे आणि सरकारला त्या प्रश्नावर जेरीस आणायचं, हा आता विरोधी पक्षांचा प्रश्न आहे. आपण पहिल्यांदा महाराष्ट्राच्या हिवाळी अधिवेशनाच्या वेळेस सरकारला प्रश्न विचारत नाही तर विरोधी पक्षाला प्रश्न विचारत आहोत. कारण विरोधी पक्षासमोर काही प्रश्न निर्माण झालेले आहेत.
ते प्रश्न लोकांना सांगायचे की आपल्याला लोकांचे प्रश्न विचारायला पाठवलेला आहे. हाही विचार आता विरोधी पक्षाच्या सगळ्या नेत्यांनी करायची गरज आहे. त्यामुळे लोकांनी कमी संख्येने का असत नाही, पण लोकांच्या वतीने तुम्हाला सरकारला प्रश्न विचारण्यासाठी पाठवलेला आहे. तुम्ही प्रश्न विचारा, तुमची पद्धत बदला. पारंपरिक पद्धतीच्यापेक्षा सुद्धा विरोधी पक्ष आक्रमकपणे विरोध करू शकतो आणि सरकारला जेरीस आणू शकतो. हे फक्त विरोधी पक्षांनी मनावर घेतलं पाहिजे. आपल्या हिवाळी अधिवेशनाच्या विरोधी पक्षाच्या कामकाजावरच जास्त लक्ष आम्ही ठेवणार आहोत. त्यामुळे आपण पाहत राहा न्यूज यात्रा, हे आहे आपलं चॅनल.